गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि गणपती म्हटलं म्हणजे मोदक आले आणि मोदक हा गणपती बाप्पाला प्रिय असतो। तर आमच्या नागपुरात मात्र रव्या खव्याचे हे मोदक तयार होतात आणि त्यामध्ये रवा असतो, खवा असतो, त्याच्यानंतर खडी साखर असते, विलायची वगैरे घालून हे मोदक तयार करतात। तळणीचे मोदक असतात। इथे तळणीच्या मोदकाला जास्त महत्त्व असतं। काही जण त्याच्यामध्ये पुरण भरतात, पण आमच्या इथे तळणीचे मोदक जे आहेत ते खूप मोठ्या क्वांटिटीत होता। चला बघा काय काय सुरू आहे बघूया। सगळ्यात पहिले हा जो मैदा म्हणजे पारीचा मैदा असतो तो सगळे मिळून चाळून घेतात। त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं म्हणजे साधारण 1 किलोला एक 4 ते 5 ग्राम किंवा कमी, आणि याला घट्टसर असं मळून घ्यायचं। खरं तर ही प्रोसेस प्रत्येक वेळी म्हणजे जास्त प्रमाणात असेल, मोठ्या प्रमाणात, तर मशीनमध्ये आमच्या इथे करतात, पण हाताने बनवण्यात किंवा हाताने गोळे मळण्यामध्ये जी मजा असते ती वेगळी असते। हा म्हणजे कणकीचा जो प्रकार आहे म्हणजे मैदा हा व्यवस्थित मळून त्याला आपटून थोडंसं आपलंसं करायचं। त्यानंतर आता आतला मसाला जो म्हणजे सारण ज्याला म्हणतात, तर त्यासाठी ही छान मस्त पितळेची कढई, त्यामध्ये तूप, आणि तुपामध्ये हा रवा व्यवस्थित आपण भाजून घेऊ। रवा भाजताना एक काळजी घ्यायची की खालचा गॅस जो आहे तो मात्र मंद आचेवर ठेवावा, नाही तर काय होतं की रवा वरवर असा भाजला जातो आणि जळका त्याला वास येतो, आणि मग तो सगळा वास जो आहे तो आपल्या सारणाला लागतो। रवा व्यवस्थित भाजून त्याला थंड करायचं, आणि नंतर यामध्ये खवा, हा खवा भाजून घ्यायचा। आता कित्येक ठिकाणी खवा एवढा घट्ट नसतो, मग त्यांनी थोडा कमी भाजला तरी चालेल। आता हा मी याच्यासाठी करतो की बाबा त्याला एक मऊशारपणा यावा। इकडला नागपूर साईडला खवा जो असतो तो खूप असा घट्ट टाईपचा असा असतो। त्याला आपण मऊ केल्यानंतर त्यामध्ये रवा, थोडा थोडा रवा काढत मिसळून घ्यायचं सगळं। त्यानंतर यामध्ये पिठी साखर। तर आता गोड कसं असावं तर हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे। आणि डेसिकेटेड कोकोनट खोबऱ्याचा किस, याचं प्रमाण जे आहे ते थोडं तुमच्या हिशोबाने घ्या। वेलची पूड, त्याच्यानंतर जायफळ, हे सगळं एकत्र करून घ्यायचं। आणि आम्ही जेव्हा हे सारण बनवतो तर 1 किलो सारणाला एक साधारण 1 किलो जर तुमचं सारण असेल तर एक 150 ते 200 ग्राम साखर अशी घालतो। त्यानंतर तळायला शेंगदाण्याचं तेल, आणि अशा सगळ्या पाऱ्या लाटून त्यामध्ये मोदक बनवण्यासाठी जेवढा तुम्हाला आकार हवा त्या हिशोबाने पारी लाटून त्यामध्ये मोदक भरायचे, अशा पद्धतीने। आणि ही जी सगळी कामं आहेत ना, म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणावर मोदक बनवतात सार्वजनिक पद्धतीने, तर भरपूर बायका एकत्र येऊन असा हा कार्यक्रम चालतो। एकावेळी मोदक काही बायका भरत असतात, काही लाटत असतात, आणि काही तळत असतात। आणि एकदा का सगळे मोदक भरून झाले त्यानंतर अगदी मंद आचेवर, म्हणजे खूप कमी आच असावी तेलाची, त्यावर हे तळून घ्यायचे। म्हणजे तुम्ही बघत असाल की मोदक टाकल्यानंतर सुद्धा त्याच्यातून बुडबुडे आले नाही, एवढं थंड तेल असावं। म्हणजे जसं समोस्याचं असतं की साधारण एक 15 ते 20 मिनिटं समोसा तळायला लागतात,
तर तो कसा असतो की तेल तापत ठेवणे, अगदी थोडंसं गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये समोसे घालतात. तीच प्रक्रिया ह्याच्यामध्ये सुद्धा करायची आणि अगदी आतपर्यंत हे बदामी रंगावर मोदक तळून होतात. आणि एकदा कडक झाले मोदक की मग सराट्याने त्याला हलवायचं, कारण ते एवढे जड असतात की झाऱ्यामध्ये ते करू शकत नाही झाऱ्यावर. पाहिले की नाही वेगवेगळ्या पद्धतीने हे मोदक कसे तयार होतात. आणि खरंच आपला म्हणजे भारत ना सुजलाम सुफलाम असा आहे आणि प्रत्येक सीझनला प्रत्येक एक वेगळा सण, त्यानुसार प्रसाद असं असतं की नाही. आणि त्या प्रसादाची एक वेगळी मजा असते. अशीच मजा पुढच्याही काही काही सीझन्समध्ये काही काही आपण सणावाराला घेऊयात. आणि तोपर्यंत पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार. गणपती बाप्पा.